जी अंतराळ संस्था अत्यंत तुटपुंजा खर्चामध्ये चालू होती. तुटपुंजा खर्चामध्ये चालू होती म्हणजे याच्यामध्ये अक्षरशः सुरुवातीला त्यांचे अंतराळ यान नेण्यासाठी किंवा त्यांचे रॉकेट लॉन्चर नेण्यासाठी एक स्पेसिफिक वाहन नव्हतं, तर त्याचे रॉकेट लॉन्चर नेण्यासाठी सायकलचा वापर करण्यात आलाय. हाताने रॉकेट लॉन्चर बनवलेत. काही काळ आपलं भारताचं पहिलं आर्यभट्ट नावाचा उपग्रह तर बैलगाडीवरती नेला होता उड्डाणासाठी. म्हणजे इथपर्यंत बिकट परिस्थिती असताना ही इस्रो संस्था, ही आपल्या भारताच्या अभिमानाचा मानाचा तुरा असणारी इस्रो संस्था काहीच वर्षाने अक्षरशः एका उड्डाणामध्ये 2017ची गोष्ट आहे, एका उड्डाणामध्ये 104 उपग्रह अवकाशामध्ये वितरित करते. आणि ज्या देशाने भारताला कायम एक हीन भावनेने पाहिलं, त्या देशाचे त्या 104 उपग्रहांमध्ये 92 उपग्रह त्याच देशाचे होते. म्हणजे अमेरिकेचे उपग्रह आपण एकाच वेळेस, हे विक्रमी उड्डाण होतं PSLV C34 मधून, बरोबर. तोच इस्रो पुढे जाऊन ऑपरेशन शक्ती राबवतो. आता ही ऑपरेशन शक्ती काय आहे, तर असा भारत चौथा देश बनतो ज्याने अंतराळातल्या दुसऱ्या देशांच्या उपग्रहांना हवेमध्ये अंतराळात नष्ट करण्याची क्षमता सिद्ध केली भारताने. म्हणजे आता भारत देश आपल्या भारतातून एक रॉकेट सोडू शकतो आणि अंतराळामध्ये चायनाचं एखादं रॉकेट फिरत असेल तर त्याला टार्गेट करून पाडू शकतो. हा असा अचीव करणारा भारत जगातला चौथा देश आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, भारत अजून विकसित देश नाही. आपला भारत अजूनही विकसनशील देश आहे. आणि विकसनशील असताना प्रगतीच्या